नमस्कार मित्रांनो, मी आज गुजरात अहमदाबादमध्ये आहे. मी अहमदाबादमध्ये आज या ठिकाणी सिनेमॅटोग्राफी आणि फोटोग्राफीचा मास्टर क्लास याचं वर्कशॉपसाठी आलेलो आहे. आज दुसरा दिवस आहे मित्रांनो. काल सकाळी अहमदाबादला उतरलो आणि या ठिकाणी रूम वगैरे आम्ही केली. हे मागे जी दिसतं आहे मित्रांनो, हे PG आहे. तर या ठिकाणी आपल्याला पैसे देऊन राहता येतं. सर्व व्यवस्था या ठिकाणी असते. मी या ठिकाणी फक्त अहमदाबादमध्ये वर्कशॉपला शिकण्यासाठी आलेलो आहे. ही वेडिंग इंडस्ट्रीमध्ये सिनेमॅटोग्राफी आणि फोटोग्राफी ही ॲडव्हान्स लेवलला कशी केली जाते याच्या प्रशिक्षणासाठी आलेलो आहे मित्रांनो. मला अनेक गोष्टी नवीन शिकायच्या आहेत आणि त्या प्रत्यक्ष वेडिंगमध्ये आणायच्या आहेत. मी बऱ्याच इंस्टाग्रामला, फेसबुकला, यूट्यूबला व्हिडिओ रील्स बघायचो. त्यातलं सिनेमॅटोग्राफी मला आवडायचं. ती मी विचार करायचो की हे असं नवीन जे आलेलं आहे ते आपल्याला कसं जमेल. भरपूर प्रयत्न केले पण त्या लेवलचं काही त्या लेवलच्या जवळपास मी पोहोचायचो, पण मात्र मी त्या दर्जाचं काम करू शकायचो नाही. विचार केला की काहीतरी शिकून घेऊ. मित्रांनो, काल पहिला दिवस होता वर्कशॉपचा. बऱ्याचशा गोष्टी मला नवीन कळाल्या की मला वाटत होतं की मला फोटोग्राफी शूटिंगच्या बाबतीत बरंच काही जमतं आहे. पण काल असं वाटलं की आपल्यामध्ये बरेच वीक पॉईंट आहेत. ते कमी करण्यासाठी या वर्कशॉपचा मला भरपूर काही उपयोग होऊ शकेल. काल दिवसभरामध्ये खूप काही शिकायला मिळालं मित्रांनो. नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. हे फोटोग्राफीचा इतिहास काय असतो हा आमचा पहिला पिरियड वर्कशॉपचा होता. दीपक वाघेला सर, ते इंडियातले बेस्ट फोटोग्राफर आहेत. त्यांनी हे प्रशिक्षण अरेंज केलेलं आहे. त्यांचं पहिलं लेक्चर होतं. अर्थात सर्व वर्कशॉप तेच कंडक्ट करणार आहेत मित्रांनो. त्यांची समजवण्याची मेथड, शिकवण्याची मेथड अतिशय सोपी आणि साधी. प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये त्यांची सांगण्याची ती मेथड जी आहे ती मला प्रचंड आवडली आणि त्या माध्यमातून मला बऱ्याचशा गोष्टी शिकता येत आहेत. अगदी म्हणजे कॅमेऱ्याच्या सेटिंगपासून तर पोजेसच्या सेटिंगपर्यंत या सर्व गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी या काल दिवसभरामध्ये झाल्या आणि नवीन काहीतरी शिकायला मिळालं. अनुभव वेगळा होता की बऱ्याच वर्षानंतर असं वाटलं की खूप काही कमतरता आपल्यामध्ये राहून गेलेल्या आहेत आणि त्या आज नवीन गोष्टी माहिती पडल्यामुळे त्या कमतरता या कमी केल्या जातील आणि एक माझ्या परिसरातल्या वेडिंग फोटोग्राफी आणि सिनेमॅटोग्राफी शूटिंगमध्ये मला नवीन गोष्टी आणता येतील याचा मला भरोसा वाटला. तर मित्रांनो, जे काही नवीन मला शिकायला मिळालं आहे, माझे फोटोग्राफर मित्रांना किंवा जे काही या नवीन क्षेत्रामध्ये पदार्पण करू इच्छित आहेत त्यांना या व्हिडिओचा नक्कीच सपोर्ट होईल अशी ग्वाही देतो. पुन्हा एकदा आपण भेटू ज्यावेळेस आपण वर्कशॉपला त्या ठिकाणी व्हिजिट करू. या ठिकाणी पण एक व्हिडिओ बनवली मित्रांनो, मी टाकेल तो व्हिडिओ, तुम्ही एकदा बघा. ज्या ठिकाणी आमचं वर्कशॉप आहे त्या ठिकाणचा परिसर कसा आहे, तिथलं अध्यापन कसं आहे, इंस्टाग्रामला मी नवीन पोस्ट करत राहील मित्रांनो. धन्यवाद. नमस्कार.